तर काल काय झालं होतं लेक्चरमध्ये आपल्या बघूया आपण म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये. तर त्याच्यात आपण बघितलं की न्यूमरॉलॉजी म्हणजे अंकांची भाषा आहे आणि ही एक युनिव्हर्सल लँग्वेज आहे. जशी म्युझिकल लँग्वेज युनिव्हर्सल असते किंवा देहबोली त्याला आपण तो बॉडी लँग्वेज किंवा चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स तशाच पद्धतीनं ही अंकांची भाषा ही अतिशय प्रोफाऊंड ज्याला आपण म्हणू की संपूर्ण युनिव्हर्समध्ये ही भिनलेली आहे. आणि त्यामुळे ती जर आपल्याला कळली तर आपण फ्युचर प्रिडिक्शन्स करू शकतो. का करू शकतो? कारण संपूर्ण आयुष्य आणि हे युनिव्हर्स सुद्धा पॅटर्न्स मध्ये चालतं आणि पॅटर्न्स किंवा सायकल्स मध्ये. पण ते सायकल्स पण जर आपण नोटीस केले तर त्यांना आपण म्हणजे बघू शकतो की ते भूतकाळात कशा पद्धतीने झालेले आहेत. तर मग भविष्य काळात सुद्धा तेच रिपीट होत असतं, फक्त ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ते मॅनिफेस्ट होतात. मग सायकल्स आणि युनिव्हर्सल लँग्वेज ऑफ नंबर्स या बेसिसवर हे शास्त्र काम करतं, कोणतं न्यूमरॉलॉजीचं असं आहे. मग आपल्याला बघायचं आहे आता की हे म्हणजे कशा पद्धतीने प्रेडिक्शन्स करणं शक्य आहे आणि प्रेडिक्शन करण्याचा जो अप्रोच आहे तो काय आहे. ऑलराईट. पण त्यापूर्वी आपल्याला सगळे फंडामेंटल्स याचे जाणून घेणं गरजेचं आहे. मग कोणते कोणते ते आहेत ते आपण म्हणजे काल सुरुवातीला बघितलं होतं की पहिलं तर की जन्मतारखेचं महत्व काय. कारण जन्मतारखेमुळं आपल्याला फर्स्ट एक्सपोजर कसं होतं ते कळतं. कारण मग जन्मतारखेच्या दिवशी जी काय ग्रहांची अरेंजमेंट होती अवकाशामध्ये त्यानुसार मग फर्स्ट एक्सपोजर ठरतं आणि फर्स्ट एक्सपोजरच्या बेसिसवर तुमच्या आयुष्यातले रिपीटिंग पॅटर्न्स ठरतात. आणि मग तेच पॅटर्न्स मग ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे की भविष्यात पण रिपीट होणार आहेत. तर आपण त्यांची भाकीतं किंवा त्यांचं प्रेडिक्शन आधीच करू शकतो असं. मग जन्मतारखेचं महत्व किती जास्त आहे हे आपल्याला लक्षात आलं ह्या न्यूमरॉलॉजीच्या एकूण सगळ्या खेळामध्ये. त्याच्या पुढचा विषय होता की जन्मतारखेतून मग कशा पद्धतीनं आपण ते प्रेडिक्शन करतो म्हणजे फ्रेमवर्क काय त्याचं. तर त्याचं फ्रेमवर्क आहे की तुमचे त्यातनं मूलांक असतात. तसं मूलांक आहे, भाग्यांक आहे, राशी अंक आहे, हे जन्मतारखेतून निघतात. आणि तुमच्या नावाच्या बेसवर तुमचा नामांक पण असतो. बरोबर असं. मग हे झाले इंटरनल फॅक्टर्स आणि पुन्हा एक्सटर्नल फॅक्टर्स म्हणजे जे आपल्या भोवतालचे फॅक्टर्स आहेत जे आपल्या भविष्यावर प्रभाव टाकतात ते. मग ते सगळे पण आपण बघितले होते कोणते कोणते असतात. आले. मग त्याच्यामध्ये जसं की कॉल येतोय कुठला तरी त्याला आपण डिक्लाइन करूया. हम्म. हा चालेल. तर आपण बघितलं होतं की कशा पद्धतीनं हे म्हणजे इंटरनल फॅक्टर्स वर्क होतात आणि एक्सटर्नल फॅक्टर पण. मग एक्सटर्नल फॅक्टर्स म्हणजे आपल्यावर प्रभाव खूप टाकतात. ते म्हणजे जसं की घर आहे, घर नंबर. बरोबर. किंवा म्हणजे कारण तिथं आपण खूप आपला वेळ स्पेंड करतो तर त्याचे व्हायब्रेशन्स आपल्यावर त्याचा म्हणजे प्रभाव करतात असं आहे. ठीक आहे. ओके. अजून काय आहे म्हणजे अजून कोणते फॅक्टर्स इथं ऑपरेट होतात. मग ते आपण बघितलं होतं की जसं बिझनेस म्हणजे बिझनेसचा नेम नंबर असतो किंवा पार्टनर्सचे जे मुलांक वगैरे असतात त्याचा आपल्यावर प्रभाव पडतो. मग ते बिझनेस पार्टनर असो किंवा ते लाईफ पार्टनर असो म्हणजेच मॅरेज मधलं काय नवरा असेल बायको असेल ते असो ना आपल्याशी संबंधित कुटुंबातल्या व्यक्ती त्यांचं जे भाग्य आहे आणि ते त्याचा आपल्यावर प्रभाव पडतो. असं सर्वांगीण त्याचा आपल्याला विचार करायला लागतो. कुणाच्या जन्मामुळं सुद्धा ते चेंज होतं म्हणजे एखाद्याचं भविष्य चेंज होतं. म्हणजे थोडक्यात फॅमिलीमध्ये नवीन व्यक्ती जोडली गेली. मग ते विवाह झाल्यामुळे असू दे किंवा म्हणजे किंवा तुम्ही इतर व्यक्तीशी जोडले गेलात बिझनेसच्या माध्यमातून किंवा मॅरेज रिलेशन किंवा अं, अजून कोणते असू शकतात रिलेशन्स की जसं तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता मग त्या ठिकाणचं जे भविष्य आहे ज्याला आपण म्हणतो लँड लक. ओके. त्याने त्याचा प्रभाव पडतो. असे खूप सारे गोष्टी एकाच वेळेस इथं ऑपरेट होत असतात हे आपण बघितलं. मग एक्सटर्नल फॅक्टर्सचा महत्व आहेच आणि इंटरनल फॅक्टर्सचं पण आहे. इंटरनल फॅक्टर्स आपण काय बोलतो, ते जे काय जन्माला मिळाले ते मिळाले. परंतु आपण नामांक बदलू शकतो जर तो चांगला नसेल आणि तर आपण आपल्याला फेवरेबल अशा पद्धतीनं तो नामांक आपल्यासाठी करू शकतो. ओके. तर मग त्यामुळे तो एक पॉवरफुल रेमेडी न्यूमरोलॉजी मध्ये मानला जातो काय नामांक. ठीक आहे.
तर आता आपण त्याच्या पुढचा भाग बघूया, की आता आपल्याला कसं की हे सगळं समजून घ्यायचं आहे, की ग्रहांचा मग प्रभाव कसा पडतो व्यक्तींच्या आयुष्यावर, त्यांच्या स्वभावावर, ओके, त्यांची जडणघडण या सगळ्यामध्ये काय प्रभाव पडतो. आणि परत आपण मग त्यांचे विषयी प्रेडिक्शन्स कशा पद्धतीने करू शकतो. मग हे सगळं काय पाठ करण्याचा विषय नाही आहे, म्हणजे मेमरायझेशनच्या अप्रोचने लोक जातात तसं जायचं नाहीये. हे समजून घ्यायचंय आणि पुन्हा रिलेट करायचं असं. मग आपण आता बघूया की ते लॉजिकल फ्रेमवर्क काय आहे पहिल्यांदा, की मग ते समजून कसं घ्यायचं आणि पुन्हा मग ते रिलेट पण लगेचच कसं करायचं ते आपण बघूया. म्हणजे आणि सायंटिफिक बेसिसवर या गोष्टी कशा होतात ते आपण लक्षात घेऊया. ओके. तर आता मी स्क्रीन शेअर करतो आणि त्यातून आपण मग पुढे आपण कंटिन्यू करू शकतो. ओके. ठीक आहे, स्क्रीन शेअर करूया. अंकशास्त्र म्हणजे काय हे माहिती आहे तुम्हाला, आणि आपल्याला निसर्गाला ऑब्झर्व करून मग त्याचे नियम आपल्याला शिकायचे आहेत. तेव्हा या युनिव्हर्सचे नियम, आणि एकदा ते नियम कळले की आपल्याला माहिती आहे की ते कुठं रिपीट होणार आहे. मग आपण त्यामुळे प्रेडिक्शन्स चांगल्या पद्धतीने करू शकणार आहे, आणि त्यामुळे आपल्याला डिसिजन मेकिंग अत्यंत म्हणजे नेक्स्ट लेवलला नेता येतं असं आहे. ओके. मग सायकल्स, संपूर्ण हे विश्व सायकल्सच्या रूपात चालतं आपल्याला माहिती आहे. मग तुम्ही कोणताही विषय असो, बायोलॉजी असेल किंवा कोणता विषय आपला भूगोल असेल किंवा इन जनरल, आपण वेगवेगळ्या प्रकारचे सायकल्स आपण बघतो, राईट. तर त्या माध्यमातून हे जे जीवन आहे ते मानवी जीवन चालतं किंवा पूर्ण सृष्टीचं जीवन चालतं. मग प्रत्येक नंबरची एक विशेषता असते, तेही आपण पाहिलं. आता लक वरती प्रभाव करणारे घटक कोणते कोणते आहेत. ओके. मग हे पण झाले. मग हे एखाद्या आपण म्हणू जसं की गाडीच्या चार चाकांसारखं आहे, की मूलांक, भाग्यांक, राशियांक आणि नामांक हे इंटरनल फॅक्टर्स आहेत, आणि एकूणच नशिबावर त्यांचा दूरगामी परिणाम होतो. ओके. आणि ह्या सगळ्या चाकांमध्ये ताळमेळ असणं गरजेचं आहे, त्यांना व्यवस्थित अलाईन करणं गरजेचं आहे. जसं गाडीची आपण व्हील अलाइनमेंट करून घेतो सो दॅट गाडी नीट चालते, तसंच मग त्यानुसार स्वतःला कसं, स्वतःच्या व्यक्तिमत्वाला कसं अलाइन करायचं स्वतःच्या या अंकांनुसार, सो दॅट आपण जास्त पॉवरफुली जाऊ शकतो. पॉवरफुली इन द सेन्स की तुम्ही अ, जो तुमच्या आयुष्यात अनावश्यक जो रेजिस्टन्स होता, अनावश्यक जो स्ट्रगल होता, तो डिलीट करू शकता. ओके. आणि अलाइनमेंटमुळे असल्यामुळे कसं की थोडक्यात तुम्ही प्रवाहासोबत जाऊ शकता. तुमच्यासाठी जो प्रवाह योग्य आहे त्या प्रवाहासोबत तुम्ही वाहत वाहत नैसर्गिकरित्या पुढे पुढे जाऊ शकता. तिथं फार काही कष्ट करण्याची गरज नाही, तुमचा स्वभाव तसा असल्यामुळे आपोआपच तुम्ही त्या त्या क्षेत्रामध्ये जे तुमच्यासाठी सुयोग्य आहे तिथं नैसर्गिक प्रगती करता, आणि तुमचं जे लाईफ पर्पज आहे ते तिथं साध्य होतं. मग मूलांक काय असतो. ओके. मग आता आपण मूलांक काय, भाग्यांक काय, या सगळ्यांची ग्लिम्स बघणार आहे, आणि पुन्हा मग मूलांक मध्ये डिटेल आपण जाणार. ओके. तर मग बघा, मूलांक म्हणजे काय. ठीक आहे. तर तो आहे एकतर जन्मतारखेवर आधारित नंबर आहे, ते माहिती आहे आपल्याला. आणि मूलांक पहिलं तर ठरतो कसा, पुन्हा मुलांचं महत्व काय आहे ते पण मी सांगतो. मुलांक ठरवायचा कसा तर खूप सोपं आहे. तुमची जन्मतारीख घ्यायची. आता जन्मतारीख घेतल्यानंतर त्यात फक्त जी तारीख आहे म्हणजे त्यात महिना आणि वर्ष हा सोडून द्या भाग सुरुवातीला. मुलांसाठी तो लागत नाही आपल्याला. आपल्याला लागतं फक्त ती तारीख. तारीख जर समजा सिंगल डिजिटची असेल तर तोच तुमचा मुलांक झाला, म्हणजे 1 पासून ते 9 पर्यंत. जर तुमचं काय जन्मतारीख असेल, एखाद्याची जन्मतारीख आहे समजा 9 ऑक्टोबर, तर त्या व्यक्तीचा मुलांक 9 झाला. एखाद्याची आहे समजा 5 नोव्हेंबर, तर 5 हा मुलांक झाला. ओके त्यांचा. आणि जर 2 अंकी असेल त्यांची जन्मतारीख, तर काय करायचं, तिला सिंगल डिजिट टोटल मध्ये आणायचं. सिंगल डिजिट टोटल केली की काय होतं, की मूलभूत जे म्हणजे त्याचं आपण म्हणू ना की ते नंबर सायकलमध्ये तो कोणत्या कोणत्या पायरीवरचा अंक आहे. जसं की 1 ते 9 असं आपण समजा 9 पायऱ्या म्हटल्या, तर मग 10 म्हणजे काय, पुन्हा पहिल्या पायरीवर बसणार. 11 म्हणजे दुसरी पायरी, 12 म्हणजे तिसरी पायरी, असं. तर आपण फक्त 9च पायऱ्या म्हणल्या तर मग तो अंक कोणत्या पायरीवर बसणार, किंवा त्या 2 अंकी संख्येचे गुणधर्म कुठल्या सिंगल डिजिट सारखे आहेत, ते कसं काढणार आपण. फक्त त्याला टोटल करायचं. जसं 19 आहे तर 19ची टोटल करा 10 येते, 10ची पुन्हा टोटल करा म्हणजे 1 + 0 1 येते.
म्हणजेच काय की 1 असो किंवा 10 असो किंवा 19 असो 28 असो, सर्वांची सिंगल डिजिट टोटल काय 1 आहे. त्यामुळे त्याचे गुणधर्म पण सारखे आहेत. त्यांच्यात बारीक बारीक फरक असा आहे, परंतु सर्वसाधारणपणे ते सारखे आहेत. ठीक आहे. असं मग म्हणजे थोडक्यात पॅटर्न, जसं की 1 ते 9 पर्यंत जे झालं ते झालं. ओके. प्रत्येक जण वेगळा होता. परंतु 9 नंतर जेव्हा 10 येतो तेव्हा रिपिटिशन चालू होतं. 10 म्हणजे एकच एक रूप आहे. ओके. 1 या अंकाचं एक वेगळं रूप आहे ते. 11 हे 2 या अंकाचं रूप आहे. 12 हे 3 ह्या अंकाचं रूप आहे. असं म्हणजे रूप बदलत जाणार, परंतु त्याचा मूळ गुणधर्म आहे तो सारखाच राहणार. ठीक आहे. अशा पद्धतीनं मग नवे नवे अंक येत जातील. मग मग सिंगल डिजिट टोटल म्हणजे थोडक्यात ही ट्रिक आहे की मूळ गुणधर्म त्या अंकाचा कुणासारखा आहे ते पटकन शोधण्याची. ओके. आपण म्हणू की ते कौन से पायदान पे वो बैठा हुआ है. ओके. कुठल्या पायरीवर तो बसतो, ते आपण पटकन सिंगल डिजिट टोटल काढून सांगू शकतो. ओके. असं तो अंक. मग त्यामुळं 19चे जे प्रॉपर्टीज आहेत ते 1 सारखे आहेत प्रॉपर्टीज त्याच्या. ठीक आहे. असं मग त्यामुळे मूलांक 1 झाला अशा व्यक्तीचा. त्याच पद्धतीनं मग भाग्यांक म्हणजे काय, तर मग भाग्यांक कसा काय असतो किंवा भाग्यांक आता आपल्याला लगेच काढायचा नाहीये. पहिल्यांदा आपण फक्त एक त्याची ग्लिम्स म्हणजे झलक बघतोय की कोणते कोणते अंक असतात आणि मग मुलांक मध्ये आपण डिटेल जाऊ आणि पुन्हा मग मुलांक भाग्यांकाशी कसा रिलेट करायचा, सगळं रिलेट करत 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 जायचंय. पाठ करायची काही गरज नाही. एकदा विषय तो त्याचा जो आहे ना त्यातले जे पॅटर्न्स समजून घेतले, तर मग आपण म्हणजे एकदम स्मार्टली यातल्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात. ओके. हा म्हणजे एक चातुर्याचा विषय आहे. एक पहिली गोष्ट की तुम्ही किती चातुर्य इन द सेन्स की विजडम. ओके. शहाणपण जे आहे ते इथं आपल्याला वापरायला लागतं, अनुभवातनं आलेलं. आणि अं, दुसरं की इंट्युशन. इंट्युशन कशी वापरायची तो हा वेगळा मुद्दा आहे. ओके. तो आपण नंतर घेऊ. आलंय. कारण हे सगळं एक लॉजिकल फ्रेमवर्क झालं, पण त्याच्या पलीकडे जे आहे एक मॅजिकल हे आहे, एक मॅजिकल पद्धत आहे ज्या माध्यमातून आपल्याला एखाद्या व्यक्तीचं भवितव्य समजू शकतं, फ्युचर प्रिडिक्शन आपण करू शकतो. ते म्हणजे अंतर्प्रेरणा किंवा इंट्युशन. पण इंट्युशन ही अ, आपण म्हणूया ही कुठल्या लॉजिक मधली नसते, ती अचानक येते, ती मॅजिकली येते. ठीक आहे. असं आहे. म्हणून तुम्ही इंट्युशन वर म्हणजे काम करणं खूप गरजेचं आहे. काम करणं इन द सेन्स की जसं मेडिटेशनची सवय असली आणि काय म्हणतात एकूणच आपला जो स्वभाव आहे, अ, आपली जी जन्मतारीख आहे त्याच्या अलाइनमेंट मध्ये जेवढं तुम्ही राहता तेवढं तुमच्यामधली अंतर्प्रेरणा जागृत होते. तुमच्या मनातला कोलाहल किंवा जो गोंधळ जेव्हा जसा शांत होत जातो तसं अंतर्प्रेरणा ती जागृत होते. असं आहे. आणि त्यातून जो गायडन्स मिळतो तो ह्या युनिव्हर्स मध्ये जो काय डिवाइन इंटेलिजन्स आहे. ओके. सुप्रीम इंटेलिजन्स आहे जो काय असेल त्याच्याशी आपण कनेक्ट होतो. मग तिथून आपल्याला सगळंच म्हणजे कळतच पुढे काय करायचंय. मग ते ह्या लॉजिकशी त्याचं काय लेणं देणं असायची गरज नाही. ओके. असं ते सुप्रीम नॉलेज असतं. मग एक ज्योतिषी होण्यासाठी, न्यूमरॉलॉजिस्ट होण्यासाठी तुमची अंतर्प्रेरणा जागृत असणं गरजेचं असतं. ओके. मग तो ह्या सगळ्या लॉजिकल फ्रेमवर्कच्या बियॉन्ड असलेला विषय आहे. ओके. त्याच्याविषयी नंतर बोलू. परंतु भरपूर लोकांना काय वाटतं की हे फक्त असं लॉजिक शिकलं म्हणजे झालं, असं नाही. हे काय ही गूढ विद्या आहे किंवा याला म्हणतो आपण मिस्टिकल सायन्स, रहस्यमय विद्या आहे ही. तर मग याच्यामध्ये फक्त 2+2=4 अशा टाईपचं नसतं. ओके. लॉजिक पण असतं, अशा टाईपचं पण असतं आणि त्याच्या बियॉन्ड खूप गोष्टी असतात. ओके. आणि त्या अक्षरशः जादुई असतात, हे लक्षात घ्या. त्यामुळं कोणतंही जर ज्योतिषी किंवा न्यूमरॉलॉजिस्ट बनायचं असेल किंवा कोणतंही टायरोलॉजिस्ट असेल किंवा या क्षेत्रामध्ये जर एक जेन्युन प्रॅक्टिशनर व्हायचं असेल. ओके. आता हे क्षेत्र कसं आहे की या क्षेत्रामध्ये म्हणजे खूप जास्त हे आहे काय आपण म्हणू, पैसा आहे किंवा खूप जास्त प्रसिद्धी आहे, पॉवर आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. ओके. ज्या मटेरियल वर्ल्डमध्ये लोकांना हव्या असतात. ओके. तर मग त्यामुळं ह्या क्षेत्रात सर्व प्रकारचे लोक येतात. मग ते काय आपण अडवू शकत नाही. मग अ, मग जितका तुमचा उद्देश तुमचा इथं जेन्युन असेल तेवढं ते चांगलं असं आहे. ओके. आणि
पण एक अजून एक सांगायचं की पण अशा पद्धतीने हे अतिशय पॉवरफुल असं शास्त्र असल्यामुळं हे म्हणा, तर मग इथं सर्व प्रकारची लोक येत जात राहतात. मग त्यांच्यामुळं समजा काय होतं की त्यांनी काय समजा चुकीचे प्रकार केले, ओके, किंवा तर ते ते हायलाईट केलं जातं. पण तसं नाही, लक्षात घ्या ह्यात त्या विषयाचं काय हे नाहीये, त्याच्यामध्ये दोष नाहीये. बोलले मग ते त्या त्या इंडिव्हिज्युअल्सनी केलेले त्या समजा चूक असतात, ओके. तर मग सर्व प्रकारचे लोक हौसे नवसे गवसे येत असल्यामुळे मग अशा पद्धतीच्या घटना इथं घडत राहतात. मग त्यामुळे आपल्याला सर्वात पहिल्यांदा या क्षेत्रामध्ये एक जेन्युन गुरु असणं गरजेचं आहे, ओके. ऑथेंटिक व्यक्तीकडून शिकणं गरजेचं आहे, असं. आणि याला बाकीचे जे जसे विषय असतात, मी फिजिक्स शिकवतो, फिजिक्सचं बाजारीकरण करू शकतो का? करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही आहे, ओके. कमर्शियल विषय, तर त्याला पूर्णपणे कमर्शियल करून आपण त्यातनं किती पैसे कमावू शकतो. मग मग फिजिक्सचं मी तसं करतो का? करतो, येस. परंतु ज्योतिष किंवा न्यूमरॉलॉजी मी शिकवतो ते तो असा मटेरियल वर्ल्ड मधला विषय नाहीये, त्यामुळे त्याला तशाच पद्धतीनं कमर्शियल म्हणून ट्रीट करता येत नाही, मला असं. मग ते तशा पद्धतीने ट्रीटमेंट केल्यामुळं पण समजा काही ऍप असतात ऍस्ट्रोटॉक सारखे किंवा अजून काय असतं, तर मग ते चुकीच्या दिशेला जातात गोष्टी. हे मला फक्त सांगायचंय. मग यामध्ये ह्या विषयांची काही चूक नाहीये, तर ह्या ह्या विषयामध्ये जे उतरतात लोक त्यांच्यामुळं अशा पद्धतीचे गैरप्रकार होतात. तर मग आपण त्याबद्दल ज्योतिष किंवा न्यूमरोलॉजीला दोष देऊ नये. ज्योतिष किंवा न्यूमरोलॉजीमध्ये समजा जे डिमेरिट्स आहेत किंवा जे काही दोष असतील ते दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करू. पण व्यक्तीचा दोष इथं विशाल देण्याची गरज नसते, हे लक्षात घ्या. ओके. आणि तुम्हाला सांगायची गोष्ट ही की जे पण मौल्यवान काय असेल तर तिथं चांगली माणसं तर असतातच, पण वाईट माणसं पण भरपूर तिकडे आकर्षित झालेली असतात आणि त्यामुळे तिथं अशा घटना घडतात. जसं ज्वेलरी आहे, मी स्वतः ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम केलेलं आहे. मग मग सोन्या चांदीची ज्वेलरी असो किंवा डायमंड्स असो, मग इथं सुद्धा सगळ्या प्रकारचे लोक त्या क्षेत्रात येतात. आणि बऱ्याच वेळा म्हणजे जे चांगल्या इंटेन्शनचे पण आहेतच ऑफकोर्स, जे वर्षानुवर्ष चांगलं काम करतात, आणि वाईट इंटेन्शनचे लोक पण त्या क्षेत्रामध्ये खूप येतात. असं आहे, कारण काय इतकं पॉवरफुल क्षेत्र आहे ना, जसं की ज्वेलरी आहे, डायमंड्स आहे, तसंच हे पण तितकंच किंवा त्याच्यापेक्षा मौल्यवान म्हणू शकता हे क्षेत्र आहे. त्यामुळं इथं सुद्धा सगळ्या पद्धतीचे लोक येणार ह्याविषयी तुम्ही पहिली गोष्ट की अवेअर राहा. आणि हे काय आपण थांबू शकत नाही की इतकं मौल्यवान काय आहे, तर इथं हे होणार, ओके. फक्त आपण काय करायचं की आपण योग्य व्यक्तीकडून हे शिकणं किंवा गायडन्स घेताना योग्य व्यक्तीकडनं ऑथेंटिक माणसाकडनं घेणं हे आपल्या हातात आहे. लक्षात आलं? असं. कारण हे जग हे ड्युअलिटीनं भरलेलं आहे, चांगलं वाईट दोन्ही आहेत. त्यामुळं अशा पद्धतीच्या घटना पण घडत येत राहणार, असं काही पूर्णपणे बंद होणार असं काही अपेक्षा करणं हे रिअलिस्टिक नाही, ओके. मग आपण सजग असणं एवढंच आपण करू शकतो. बरं, आता मग काय तुम्हाला मी सांगितलं, कारण हे प्रत्येक विषय कमर्शियलाइज करायला चालले, मग काही लोक ज्योतिष कमर्शियलाइज करायला चालले, मग त्याचे फार दुष्परिणाम होणार आहेत. ऑलरेडी होत आहेत, अजून होतील, असं. मग बाकी सगळ्या विद्यांसारखं ज्योतिष किंवा न्यूमरोलॉजी किंवा हे जे सगळे जे मिस्टिकल सायन्सेस आहेत त्यांना एकाच पारड्यात मोजणं चुकीचं आहे, एवढंच, ओके. मग त्याची जाणीव आपल्याला ठेवली पाहिजे. मग मग कोणते विषय तुम्ही शिकवताना, मग समजा मी फिजिक्स शिकवतोय, फिजिक्सकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा आहे, त्याला शिकवताना किंवा लोकांसमोर मांडताना माझा अप्रोच वेगळा आहे. आणि न्यूमरोलॉजी, ज्योतिष, टॅरो असेल किंवा रेकी असेल, अशा अजून बरेच विषय मी शिकवतो, वास्तुशास्त्र असेल. तर ह्या सगळ्या विद्या ज्या आहेत ह्या रहस्यमय विद्या आहेत. आणि महत्वाचं की ह्या मानवतेचं कल्याण करण्यासाठी दिलेली ही वरदान आहेत एक प्रकारे, जे काय सुप्रीम पॉवर, जे काय परमेश्वर असेल त्यांनी. मग त्या आदराने त्या गोष्टींना वापरणं गरजेचं आहे, ठीक आहे. आता पुढे बघूया आपण. तर भाग्यांक झालं, नामांक, ओके. मग नामांक म्हणजे तुमचं नाव जे असेल, प्रचलित असलेलं तुमचं नाव, त्याच्यावरून तो नामांक काढला जातो. आता ही फक्त वरवरची आयडिया देतो मी नामांकाविषयी, तुम्हाला नामांकाविषयी डिटेल होणार आहे, ओके. मग म्हणजे तो एकदम मोठा चॅप्टरच आहे नामांक. आणि अतिशय पॉवरफुल रेमेडी जी न्यूमरॉलॉजीमध्ये दिली जाते ती नामांकाच्या माध्यमातून असते. मग आता तुम्ही एवढंच ध्यानात घ्या की तुमचं जे काही नाव आहे त्या नावाशी रिलेटेड काय असतात, म्हणजे अंक असतात. आणि त्या सगळ्या अंकांची पण सिंगल डिजिट टोटल काढली तर जो नंबर येतो तो तुमचा नामांक असतो, नेम नंबर. आणि त्याचा पण एखाद्या व्यक्तीच्या भवितव्यावर भरपूर परिणाम होतो. त्याचं भविष्य त्यांनी बनतं किंवा बिघडतं असं आहे. मग कोणीतरी म्हणेल की नावात काय आहे,
आले. मग किंवा कोणतं म्हणजे की शेक्सपियर म्हणलेला की नावात काय आहे. मग कुठले पण कोट्स असे रॅन्डमली आपण वापरू नये. पहिली गोष्ट, भरपूर लोकांना ह्याचीच जाणीव नाही. शेक्सपियरनं कुठल्या संदर्भात म्हणले, तुम्ही कुठे येऊन वापरताय ते. आले. आणि व्हॉट्स देअर इन द नेम असं शेक्सपियरनं म्हणले, पण खाली शेक्सपियर लिहितात ना. मग शेक्सपियरनं म्हटलंय हे जास्त मॅटर करतं ना लोकांना, काय म्हणले त्याच्याविषयी. सो मग ऍक्च्युली जे व्हॉट्स देअर इन द नेम नावात काय आहे असं शेक्सपियर कुठल्या तरी एका नाटकाच्या प्रसंगात एक लेखक म्हणून लिहितोय. कसं झालं. पण राहिला प्रश्न रिअल लाईफ मध्ये नावाचं महत्व प्रचंड आहे. ऑलराईट. त्यामुळे कुठले पण असे रॅन्डम कोट्स उचलायचे आणि कुठं पण फेकून मारायचे, असं करायचं जरा आपण बंद केलं पाहिजे. आपल्याला त्या संदर्भाचा एक अवेअरनेस पाहिजे. ओके. नेम व्यक्ती लॉट. ओके. ते आपण बघूया पुढं. पण हे पण एक आपल्या भविष्याला गव्हर्न करणारा हा अंक आहे. अजून असतो राशी अंक. ओके. मग राशी अंक म्हणजे तो तुमच्या जन्मतारीख करतो. मग त्यात सूर्यरास तुमची कोणती ती त्याला सांगता येते. ओके. आणि त्या सूर्यरास तुम्हाला जी अ, लागू पडते, मग त्यानुसार मग त्या त्या राशीचा स्वामी कोणता ग्रह आहे, मग त्या ग्रहाशी संबंधित अंक कोणता आहे, तो तुमचा राशी अंक होतो. बोले. मग आता ह्या चार्टकडे एवढं काही सिरियसली बघण्याची गरज नाही. राशी अंक हा वेगळा चॅप्टर आहे, तेव्हा आपण त्याच्यात व्यवस्थित ते शिकू. तुम्हाला मी सध्या काय करतो, एक रफ आयडिया देतो. ठीक आहे. इंटरनल एक्सटर्नल फॅक्टर्स दोन्ही पण तुमच्या मग नशिबावर प्रभाव टाकत असतात. तर मग त्याच्यात आता आपण बघायचं की समजा म्हणजे मुलांक कसा काढायचा. मग मुलांक प्रत्येकाला आपला आपला होता मुलांक समजला असेल. मग त्या मुलांच्या बेसवर मग आपण त्या व्यक्तीचा मैली स्वभाव सांगू शकतो. मुलांचा अर्थ काय आहे. मूल. मूल म्हणजे काय, रूट. बरोबर. किंवा त्याचं जे कोर आहे. ओके. मग थोडक्यात जे मूळ आहे त्या मुळापर्यंत आपल्याला तो अंक नेऊन सोडतो. मूळ म्हणजे त्या व्यक्तीचं मूळ. मूळ म्हणजे काय, पुन्हा स्वभाव. ओके. स्थायी भाव असं काय आहे. मग एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाविषयी आपल्याला कल्पना येते मुलांकन. अजून म्हणजे तेच ना, कोणते कोणते तिचे त्या व्यक्तीचे म्हणजे वैशिष्ट्य असतील, स्वभाव वैशिष्ट्य काय असतील. आले. त्याची आपल्याला अतिशय चांगली आयडिया मुलांकावर येते. मूळ जो भाव आहे त्या व्यक्तीचा. ओके. तो आपल्याला कळतो. मग मग स्वभाव किंवा टेंडन्सीज आपल्याला समजल्यात मुलांकनामुळं. मग त्याचं मग पुढं जाऊन इंटरप्रिटेशन काय आहे. तर मग स्वभावाच्या बेसवर आपण सांगू शकतो की त्या माणसाचं लक किंवा त्याचं माणसाचं नशीब कसं आहे. कारण म्हटलेलं आहे ना, म्हणजे आता इथं ते फिट बसते म्हणून सांगतोय तुम्हाला मी हे हे अवतरण किंवा हे आकूट की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं सांगितलं तुकोबांनी सांगितलं. मग कुठंतरी इ- याचा संबंध आपण लक्ष जोडू शकतो. कारण ज्याचं मन प्रसन्न आहे, चेअरफुल आहे. ओके. त्याची कामं होतात. त्याची कामं पटपट होतात. मग आपण म्हणतो हा माणूस तर खूप लकी आहे. लकी आहे म्हणण्यापेक्षा तो अधिक प्रसन्न आहे म्हणून तो लकी आहे. ओके. मग त्याची कामं सिद्ध होतात म्हणजे काय, त्याची कामं पूर्ण होतात. म्हणजे त्याच्या स्वभावात त्याच्या आहे ना, त्याचं जे प्रसन्न मन आहे, प्रसन्न स्वभाव आहे, ते तिथं त्याच्या जे लकीनेसचं जे मूळ आहे ते लपलेलं आहे. लक्षात येते तुमच्या. मग आपण म्हणू शकतो की स्वभाव एखाद्याचा जसा असेल तशा पद्धतीने त्याचं भविष्य आकार घेत असतं. मग स्वभाव कळल्यामुळे आपण त्या माणसाच्या भविष्य चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. आणि स्वभावाच्याच बेसवर मग परत कसं की त्याचा दूरगामी परिणाम सगळीकडे होतो, त्याच्या रिलेशन्स होतो. त्याचं रिलेशनशिप बद्दलचं भवितव्य काय असेल त्याच्याविषयी आपण सांगू शकतो. म्हणजे मूळच आहे ना, मूळ आपल्याला एकदा सापडलं तर मग संपूर्ण ते जसं की झाड आहे, तर झाडासाठी मूळ सर्वस्व आहे. जे काय आले ते तिथून आलेलं आहे. ओके. मग तसं तसा हा अंक आहे. मग स्वभावाच्या बेसवर आपण रिलेशनशिप सांगू शकतो. स्वभावाच्या बेसवर त्याचा मनी फ्लो त्याच्या लाईफमध्ये कसा असेल ते सांगू शकतो. स्वभावाच्या बेसवर त्याच्या आयुष्यामध्ये अजून काय आता हेल्थ झालं, हेल्थ कसं आहे ते सांगू शकतो. ओके. सो हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी
हे जे महत्वाचे ऍस्पेक्ट्स आहेत कुठले भौतिक जीवनाचे कुठल्याही माणसाच्या, ते आपण त्याच्या मूळ स्वभावाशी रिलेट करून सांगू शकतो. जसं की ज्याचा चिडचिडा स्वभाव आहे, सतत काय म्हणता येईल, सतत रडत बसायची सवय आहे, की रडगाणं गाण्याची, तर अशा माणसाचं जो लक फॅक्टर आहे अजून खराब होत राहतो. असं आहे. मग स्वभावाशी म्हणजे हे लक फॅक्टर जोडला गेला का नक्कीच. ओके. मग आपल्याला स्वभाव कळल्यामुळे इतकं सगळं आपण त्या व्यक्तीविषयी सांगू शकतो. ओके. सो कारण तो जो स्वभाव आहे तो म्हणजे त्याचा जो कोर आहे तो तर बदलत नाही. तर वयोमानानुसार कमी जास्त प्रमाणात त्या त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये बदल होऊ शकतो. परंतु त्या गाभा आहे तो नाही बदलत मोस्ट केसेस. ओके. असं. मग त्यामुळे मुलांक हा खूप मोठा आधार आहे कशासाठीचा, तर एकतर फ्युचर प्रिडिक्शन्ससाठीचा, आणि मुलांक अजून कशासाठीचा आधार आहे की त्या व्यक्तीचं एकूणच क्षमता सांगण्यासाठी. ओके. त्या व्यक्तीच्या त्याचे प्लस पॉइंट्स आणि वीक पॉइंट सांगण्यासाठी. मग म्हणजे त्यामुळं आपण म्हणू शकतो की हा एक म्हणजे खूप पॉवरफुल असा नंबर आहे आणि अतिशय महत्वपूर्ण असा नंबर आहे मूलांक. ओके. मूलांक काय काय लोक त्याला मूल्यांक वगैरे, मूल्यांक वेगळा गोष्ट. मूल्यांक म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत ठरवणे वगैरे. ओके. मग ठीक आहे, काही लोकांना ते मूलांक मूल्यांक मधला फरक समजत नाही, पण शक्यतो समजून घ्यावा असं माझं म्हणणं आहे. कारण मूल्यांक हा वेगळा विषय आहे. मूल्यांकचा अर्थ प्राइस असतो. ओके. मग पण मी जास्त काही ग्रामर आणि उच्चारणामध्ये जात नाही, कारण जो जो विषय आहे, विषय महत्वाचा आहे, तो जो कन्सेप्ट आहे तो महत्वाचा आहे. मी त्यामुळं कुणाच्या उच्चारणाच्या चुका आणि शुद्ध लेखनाच्या चुका काढत नाही. परंतु निदान या बाबतीत काळजी घ्यावी की तुम्ही एखादा शब्द भलताच उच्चारला म्हणजे त्याचे अजून भलतेच अर्थ निघतात. त्या बाबतीत माणसानं सावध असं. सो मूलांक म्हणतो आपण त्याला. ओके. मूल्यांक नाही, मूल्यांकचा अर्थ वेगळा आहे. ओके. आणि तो मूल्यांक हा शब्द न्यूमरोलॉजी मध्ये नाही, तो इकॉनॉमिक्स मधला शब्द आहे, अर्थशास्त्रामधला शब्द. ठीक आहे. येस. ठीक. तर मग असे मग साधारण आपल्याला माहित आहे की हे 9 पद्धतीचे 9 मूलांक असतात. म्हणजे मग याच्यात आपण म्हणू शकतो की अरे मग 9 म्हणजे याचा अर्थ काय, जगात फक्त 9 पद्धतीचे 9च स्वभावांची माणसं असतात का? नाही, त्याचे खूप बारीक सारीक कंगोरे असतात. राईट. त्याचे जे ब्रॉड स्ट्रोक्स जे आहेत एखाद्या ड्रॉइंग मध्ये ते सेम राहतात. ओके. त्यातले जे बारीक बारीक स्ट्रोक्स आहेत ते खूप वेगळे वेगळे असू शकतात. हे इथं तुम्ही लक्षात घ्या. राईट. आणि हे मूलांक एकदा तुम्हाला त्यामुळे समजला, तर मग त्याला केंद्र मानून तुम्ही मग त्याच्या भोवती त्या व्यक्तीचं, तुमच्या व्यक्तीविषयीचं तुमचं जे आकलन आहे ते चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता. किंवा मग दोन्ही त्याचा पास्ट कसा राहिला असेल किंवा त्याचा फ्युचर कसं जाणार आहे याच्याविषयी पण आपल्याला म्हणतो ना, म्हणजे म्हणजे ताकभात तसं आपल्याला ते कळतं. असं. मग म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, मग तुम्ही म्हणाल की मग स्वभाव काय बदलता येतो की मी लगेच प्रसन्न राहायला चालू करतो, असं नाही. भरपूर वेळा तो स्थायी भाव असतो. जो प्रसन्न आहे त्याला तुम्ही म्हणाला की आतापासून जरा सिरियस राहा, जरा दुःखी राहा, तसं नाही. किंवा ज- एखाद्याचं सतत रडगाणं गाण्याची सवय असेल तर तो माणूस त्याला किती जरी सांगितलं तरी प्रसन्नतेचं महत्व आहे, तरी तो तसा प्रसन्नता अंगी बांधू शकत नाही जास्त काळ. असं आहे. त्यामुळं स्वभावाचा गहिरा प्रभाव एखाद्या माणसाच्या आयुष्यावर होतो याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. ओके. असं. आणि आयुर्वेदात तर आपण हे पण बघतो ना की म्हणजे काय समजा त्याच्या जन्मतारखेवर त्याची प्रकृती कोणती आहे, वात प्रकृती आहे, पित्त प्रकृती आहे, का किंवा कफ प्रकृती आहे. मग म्हणजे मेडिकल लेवलला पण आपण त्याचं हे करू शकतो, काय म्हणता येईल, त्या व्यक्तीविषयी डायग्नोसिस करू शकतो, त्या व्यक्तीचं रिडिंग करू शकतो. असं आहे. म्हणजे आयुर्वेदमध्ये तर ह्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत की जन्मतारखेवरनं त्या व्यक्तीचं हेल्थ रिलेटेड प्रिडिक्शन्स करतायत. मग भरपूर आयाम आहेत हे तुम्हाला सांगतो की जन्मतारीख त्यामुळे इतकी महत्त्वाची आहे. कारण फर्स्ट एक्सपोजर आहे आणि तिथं सगळ्या गोष्टीची सुरुवात आहे. ओके. मग मग सांगण्याचं तात्पर्य, एकच मिनिट काय आलंय ना, तर मुलांक हा थोडक्यात हे इट्स द नेम ऑफ द गेम. ओके. तर न्यूमरोलॉजीचा तुम्ही म्हणू शकता एक सेंट्रल कन्सेप्ट आहे. त्याच्यावर तुमची पकड खूप चांगली असणं गरजेचं आहे. आणि फक्त मुलांच्या बेसवरचे रील्स
म्हणजे काय खरं न्यूरोचं एज्युकेशन असतं हे सांगतोय. मुलांच्या बेसवर रील्स म्हणजे आपले पण असतात, आपल्या चॅनल्सवर पण असतात, नाही असं नाही. पण तो फक्त एक पैलू आहे हे पण सांगतो. पूर्ण एक मोठ्या रियालिटीचा तो एक पैलू आहे. म्हणजे त्या हत्तीच्या गोष्टीसारखा आहे, की नाही का ते, की चार जन्मांध असतात, ओके, बॉर्न ब्लाइंड अशी माणसं. ते हत्ती त्यांना हत्तीविषयी कुतूहल असतं. तर हत्ती ते पाहायला इन द सेन्स की जाणायला. कारण ते जन्मापासून आंधळे असल्यामुळे त्यांनी दुनिया कधीच बघितलेली नसते. त्यामुळे त्यांना म्हणजे काय रेफरन्सच नसतो की बाबा काय असतं, ओके. मग ते जातात हत्ती कसा असतो ते जाणून घ्यायला. तर मग ते तुम्हाला गोष्ट माहित असेल की मग एका एक आंधळा म्हणतो की हत्ती हा न, अजगरासारखा असतो. दुसरा आंधळा म्हणतो नाही नाही अरे तो तर सुपासारखा असतो. ते सांगणार अरे असं थोडंच, तो तर ना झाडूसारखा असतो. चौथा म्हणतो नाही नाही अरे हत्ती ना असा खांबासारखा असतो. मग हे फक्त पर्स्पेक्टिव्ह आहेत लक्षात घ्या. मग आपल्याला लक्षात येतं की आता जो आंधळा म्हणत होता की तो अजगरासारखा असतो, मग तो काय करतो, त्यानं सोंड पकडली होती त्या हत्तीची, आणि त्या बेसवर त्याला वाटलं की तो अजगरासारखा असतो. ज्यानं हत्तीचे कान चाचपून पाहिले तो म्हणला की हत्ती हा सुपासारखा असतो, सूप जे असते ते धान्य निवडण्यासाठी. तिसऱ्याने त्याचे पाय पकडले होते तर त्याला तो वाटला खांबासारखा. चौथ्याने त्याची शेपूट पकडली तर त्याला वाटलं तो झाडूसारखा आहे छोटस, असं. सो मग इथं कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे म्हटलं तर सगळेच बरोबर आहेत, पण ते त्यांच्या त्यांच्या जागी बरोबर आहे. टोटॅलिटीमध्ये जर विचार केला तर यात ते त्यांच्यापैकी कोणच बरोबर नाही. ठीक आहे. मग मग आपण काय म्हणतो की याला याला आपण म्हणतो की थोडक्यात हत्ती आहे. तर मग हा अनेक पैलू असलेला विषय आहे माहिती. मग तसं एखाद्याचं भविष्य सांगणं हा पण एक हत्ती आहे. ठीक आहे, म्हणजे बरेच पैलू. त्याला अनेकांतवाद असं म्हणतात, ओके, जैन फिलॉसॉफीमध्ये, की कुठल्याही रियालिटीचे कितीतरी पैलू असतात. त्यामुळे तुम्हाला लगेच रियालिटी सगळी कळली असं म्हणू शकत नाही. कितीतरी पैलू तुमच्या समोर पण नाही आले, ओके. मग ते सगळ्या जेवढ्या पैलूंचा तुम्ही अभ्यास करू शकाल तेवढं चांगलं, तर तुम्ही एक मॅच्युअर प्रिडिक्शन करू शकता, असं आहे. मग मग त्या आंधळ्यांच्या ठिकाणी जर विचार केला तर मग ते प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी बरोबर आहे, आपापल्या जागी बरोबर आहे. परंतु जी म्हणून त्यांना टोटल जी रियालिटी आहे ती त्यापैकी कुणालाच कळेल नाही. मग पूर्ण रियालिटी कळायची असेल तर मग त्या चौघांचे दृष्टिकोन एकत्र घ्यायला लागतील, सिंथेसाइज करायला लागतील, ओके. आणि म्हणजे न्यूमरोलॉजीमध्ये कसं आहे की अनालिसिस म्हणजे सगळ्या गोष्टी वेगळे करून बघायचं ते पण आहे, सगळं माहिती करून घ्यायचं, सगळं पार्ट सुटे करून बघायचे आणि माहिती घ्यायची आणि पुन्हा ते जोडायचे पण आहेत. म्हणजे अनालिसिस आणि सिंथेसिस, सगळं तोडून बघणे व्यवस्थित आणि पुन्हा परत सगळं जोडून त्याचा अर्थ लावणे, दोन्ही आहे. भरपूर लोक ज्योतिषी किंवा न्यूमरोलॉजिस्ट फक्त ते तोडून बघतात, मला पण पुन्हा सिंथेसाइज कोण करणार. मग त्यामुळे तिथं अप्रोच मध्ये कधी कधी कमतरता होते, ओके. तर मग मग आपल्याला काय म्हणायचं येतं की मग त्या आंधळ्यांच्या गोष्टीवर आपण हे समजतो की मग सगळे हे अप्रोचेस एकत्र केले पाहिजेत आणि मग त्या सगळ्यांचा ताळमेळ घेतला पाहिजे, किंवा त्यांनी चार सांगितले अजून आपल्याला अजून दोन चार दृष्टिकोन अजून घ्यावे लागतात. म्हणजे पाचवा आंधळा पण आपण आणू शकतो. तो पाचवा आंधळा म्हटला की अरे हा हत्ती तर भिंतीसारखा असतो, मग त्यानं असं हत्तीचं जे पोट आहे किंवा असं ते पकडलं होतं. मग तो म्हणला हे तर भिंत आहे. तो सांगण्याचं तात्पर्य काय की मग मल्टिपल पर्स्पेक्टिव्ह एकत्र आपण आणलं पाहिजे, सर्वांगीण विचार केला पाहिजे आणि त्यानंतर आपण म्हणजे प्रेडिक्शन्सकडे किंवा कन्क्लुजनकडे ते वळलं पाहिजे, ओके. तर आपण चांगल्या पद्धतीने प्रेडिक्शन करू शकतो. म्हणजे एक चांगलं लॉजिकल फ्रेमवर्क त्यातून आपल्याला म्हणजे आपल्याला बनवता येईल. विषय झालं, हरकत नाही. आता माझं कसं पुढं लेक्चर्स आहेत फिजिक्सचे, तर मला आता थांबलं पाहिजे आणि आपण मग उद्या वेळेत चालू करू. तसं आज मी म्हणजे 5:40ला लिंक टाकलेली, पण पुन्हा थोडंसं लिंक ओपन होत नाही असं काही इश्यू झाले, त्यामुळं म्हणजे पुन्हा एकदा लिंक द्यावी लागली आणि उशिरा चालू. हरकत नाहीये. सो लेटेस्ट कॉलेज डे नाव, आणि उद्या आपण याचा पुढचा पार्ट घेऊ. कोणत्या मुलांकाची काय वैशिष्ट्य आहेत ती मेमोराईज नाही करायची, ती लक्षात, ती समजून कशी घ्यायची, ती रिलेट कशी करायची, त्याच्यावरून प्रेडिक्शन्स कसे पॉसिबल आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया, ओके. आणि ही भाषा कशी युनिव्हर्सल आहे, कशी रहस्यमय आहे ते पण आपण बघूया. खूप मजेदार आहे, ओके. ठीक आहे. दॅट्स इट. चलो दे, मिळते.